इरा, तू तू इथं काय करतेस? सावी बाळा, सावी बाळा. पप्पांचा आवाज. करेक्ट. काय ग, काय झालं? शॉक झालीस? भेटायचंय का पप्पांना? इरा, काय माहितीये तुला माझ्या पप्पांविषयी? कुठे आहेत माझे पप्पा? सांग मला, कुठे आहेत? हो हो हो, सांगते सांगते सांगते. एवढी उतावळी होऊ नकोस. पप्पांना भेटायला तडपतेस ते माहितीये मला. इरा, तू कसलं भारी डेकोरेशन केलंय ग. आजचा दिवस खूप स्पेशल होता ना तुझ्यासाठी. आई म्हणजे धैर्य तुझ्यावर इतकं प्रेम करताय हे बघून तर तुला ऊर भरून आला असेल. खूप स्पेशल फील झालं असेल ना तुला. इरा, उगाच नको तिथं लक्ष देण्याची गरज नाहीये तुला. तुझ्या लिमिट मध्ये राहा, कळलं ना? तुला माझ्या पप्पांविषयी काय माहितीये? सांग मला पटकन. सावी सावी. इरा, मी काय विचारते तुला? तुला काय माहितीये माझ्या पप्पांविषयी? अगं हो हो, जरा थांब. मी जसं धैर्यांसाठी तडफडतीये ना, तसं तडफड ना जरा तुझ्या पप्पांसाठी. तुझी नाटकी बंद करा. तुझ्या या नाटकांना भुलणार नाहीये मी. सांग मला, कुठे आहेत माझे पप्पा? तुझा बाप माझ्याकडे. काय? तुझ्याकडं? नाही नाही, हे हे शक्य नाहीये. असं होऊच शकत नाही. नाही, असं 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 नाही होऊ शकत. खोटं बोलतेस तू. तुझ्यासारखी खोटारडी नाहीये मी. तुझा बाप जर माझ्या ताब्यात आहे तर आहे. तुझ्या बापाच्या डाव्या पायावर तीळ आहे. खोटं बोलतेस तू. तुझ्या या बोलण्याच्या जाळ्यात मी अडकणार नाहीये. सावी, कसली मूर्ख मुलगी आहेस ग तू. नाही म्हणजे एवढी वर्ष झाले तुला सगळे सांगत होते तुझा बाप मेलाय, तुझा बाप मेलाय, तरी बापाला शोधत होती. बाप मिळत नव्हता म्हणून रडारड करत होतीस. आणि आता मी सांगते तुझा बाप माझ्याकडे, तर माझ्यावरच डाऊट घेत बसलीयस. अगं, मुलीसाठी बापाची जागा काय असते हे चांगलंच माहितीये मला. मी स्वतः माझ्या बाबांना गमावलंय. त्यामुळे मला तुझी आणि तुझ्या बाबांची ताटातूट का बघायची असेल ग? सावी, मला तर वाटतं ना तुमच्या दोघांची भेट व्हावी. आणि आणि मी तुमच्या दोघांची भेट घडवून आणू शकते सावी. पण त्या बदल्यात तुला माझं ऐकावं लागलं. आहे कबूल?
मुजुमदारांनी आपल्या नवीन सुनेला आनंदाने स्वीकारले, पण तीच सून या घराचा काळ बनून आलीये. तिला लवकरात लवकर घरातून घालवलं नाही तर मुजुमदार रस्त्यावर येतील. तुमचा शुभचिंतक.